सूर्यग्रहण आकृतीमध्ये सूर्यग्रहणाची स्थिती दाखवली आहे। सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडल्याचे दाखवले आहे। ही सावली दोन प्रकारची दाखवली आहे। काही भागात ती दाट आहे तर काही भागात विरळ आहे। पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो। या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात। विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो। ज्यावेळी सूर्यबिंब अंशतः दिसते त्या वेळच्या स्थितीस खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात। खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणांच्या वेळी असली तरी फार थोड्या भागातूनच खग्रास सूर्यग्रहण दिसते। त्याच वेळी विरळ छायेत असलेल्या इतर भागातून केवळ खंडग्रास सूर्यग्रहण दिसते। आकृतीमध्ये पृथ्वीच्या ज्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसेल तो भाग अ ने दाखवला आहे, तर ब ने दाखवलेल्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल, तर क ने दाखवलेल्या भागातून सूर्यग्रहण दिसणार नाही हे लक्षात घ्या। काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूपच दूर असतो, म्हणजेच तो अपभू स्थितीत असतो। अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही, ती अवकाशातच संपते। तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते। अशा प्रकारच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात। अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते।